नमस्ते अमेरिका. आपलं नमस्ते आता लोकलमधून ग्लोबल झालंय. प्रत्येक भारतीयांमुळे हे शक्य झालंय. खरं तर विदेशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांना मी राष्ट्रदूत मानतो. अमेरिकेमधील भारतीयांनी खूप मोठी मजल मारली. भारतीयांमुळे अमेरिकेमध्ये आपल्या देशाची प्रतिमा अधिक चांगली बनली. मी प्रत्येक वेळी अमेरिकेमध्ये आल्यानंतर तुम्ही सर्वजण पाठीमागचा रेकॉर्ड मोडता. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी ब्रँड अँबॅसेडर आहात. जगासाठी एआयचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मात्र मी असं मानतो की एआय म्हणजे अमेरिका आणि भारत. अमेरिका भारत एक आत्मा आहे. हे मुद्दे आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेमध्ये झालेल्या भाषणाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारपासून सुरू असलेला 3 दिवसीय अमेरिका दौरा आता संपन्न झाला. या दौऱ्यात मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये म्हणजेच समिट ऑफ द फ्युचरमध्ये संबोधित केलं, तर क्वाड परिषदेमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला. परंतु अमेरिकेमध्ये काही आठवड्यांमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाणार आहे आणि जो बायडन आता अध्यक्ष नसतील हे स्पष्ट असताना अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा का झाला, बायडन यांनी आयोजित केलेली क्वाड परिषद काय आहे आणि मोदींनी अमेरिका दौऱ्यामध्ये काय मिळवलं, हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. अमेरिका आणि भारताचे मैत्री संबंध हे सर्वांनाच माहिती आहेत. त्यात 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा 6वा अमेरिकेमधील दौरा. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 6 दौऱ्यांमध्ये अमेरिकेच्या 3 राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केली. यामध्ये बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन या अमेरिकेच्या 3 राष्ट्राध्यक्षांचा समावेश आहे. त्यामुळे मोदींचा हा दौरा भारतासाठी खूप खास ठरलाय. त्यांनी 3 दिवसांमध्ये विविध बैठका तसेच परिषदेला उपस्थित राहत विविध विषयांवरती आपली मतं देखील व्यक्त केली. त्यामधील सर्वात महत्त्वाची असलेली परिषद म्हणजे क्वाड परिषद. अमेरिकेच्या डेलावेअरमधील विलिंग्टनमध्ये क्वाड परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला आपण क्वाड परिषद काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली, त्यामध्ये कोणाचा समावेश आहे हे आधी समजून घेऊया. इंडो पॅसिफिक क्षेत्रामधील चीनचं वर्चस्व कमी करण्यासाठी 4 देशांच्या या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या स्थापनेपासून इंडो पॅसिफिक क्षेत्रामधील चीनचा प्रभाव कमी होऊ शकेल असे करार सातत्याने केले जात आहेत. क्वाडने 2004 मध्ये आकार घ्यायला सुरुवात केली, परंतु ट्रम्प आणि बायडन यांच्या प्रयत्नानंतरच याला शिखर परिषदेचं मूर्त स्वरूप प्राप्त झालं. क्वाड गटामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे आणि त्यांच्या सामंजस्यपूर्ण सहकार्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण मानली जाते. या परिषदेमध्ये मोदी म्हणाले की आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये नसून कायद्यावर आधारित असणारी एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था तयार करू पाहत आहोत. त्यासोबतच सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेचा मान ठेवत सर्व मुद्द्यांवरती शांतपूर्ण पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जगभरामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण आणि संघर्षाच्या वातावरणात ही बैठक पार पडते. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक लोकतांत्रिक मूल्यांच्या आधारावरती क्वाडची एकत्रित वाटचाल ही संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वाची ठरेल असं मत मोदींनी व्यक्त केलं. मेरे तीसरे कार्यकाल के शुरुआत में ही क्वाड समिट में मित्रों के साथ भाग लेते हुए मुझे बहुत खुशी हो रही है. बैठकीनंतर क्वाड नेत्यांच्या संयुक्त निवेदनामध्ये पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रामधील परिस्थितीवरती चिंता देखील व्यक्त करण्यात आली. क्वाड परिषद सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा अमेरिका दौरा संरक्षण आणि टेक्नॉलॉजी संदर्भात करार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. चीन आणि पाकिस्तानचा धोका लक्षात घेता भारताने अमेरिकेसोबतच प्रिडिएटर ड्रोनचा करार केला. हे ड्रोन अमेरिकेकडून भारताला मिळाल्यास शत्रूवरती खोलवर अचूक वार करता येण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याशिवाय फायटर विमानांना लागणाऱ्या इंजिनसाठी ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीचा महत्त्वपूर्ण करार संपन्न झाला. त्याचा फायदा भारताला आपल्या तेजस मार्क 2 या लढाऊ विमानांसाठी होऊ शकतो. त्यानंतर मोदींनी आरोग्य विषयावर देखील महत्त्वपूर्ण चर्चा केली. कर्करोग रोखण्यासाठी तसेच त्यावरील उपचारासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 40 दशलक्ष HPV लसीच्या डोसच्या खरेदीला समर्थन देईल असं मत मोदींनी व्यक्त केलं. इंडो पॅसिफिकमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कमी करण्यावरती लक्ष केंद्रित करून कॅन्सर मूनशॉट उपक्रम देखील सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे उद्दिष्ट कॅन्सर केअर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणे, संशोधन सहयोग वाढवणे,
डेटा सिस्टीम तयार करणे आणि संपूर्ण प्रदेशामध्ये प्रतिबंध, शोध आणि उपचार क्षमता वाढवणे आहे. भारत डिजिटल आरोग्याबाबतचे कौशल्य त्याच्या राष्ट्रीय नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे NCD पोर्टलद्वारे सामायिक करेल आणि WHO नेतृत्वाखाली डिजिटल आरोग्यावरील ग्लोबल इनिशिएटिव्ह 10 दशलक्ष योगदान देईल. तसेच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अंतर्गत इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी 40 दशलक्ष HPV लसीच्या डोसच्या खरेदीला देखील समर्थन देईल असं मत मोदींनी व्यक्त केलं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे PEF अंतर्गत स्वच्छ ऊर्जा करार. भारताने इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क म्हणजे IPEF अंतर्गत स्वच्छ अर्थव्यवस्था, न्याय अर्थव्यवस्था आणि व्यापक सहकार्यावरती लक्ष केंद्रित करून 3 महत्त्वपूर्ण करारांवरती स्वाक्षरी केली. क्लीन इकॉनॉमी कराराचे उद्दिष्ट स्वच्छ ऊर्जा विकासाला चालना देणे आणि विशेष म्हणजे MSME साठी प्रकल्प वित्त पुरवठा, अक्षय ऊर्जा, गतिशीलता आणि कार्यक्षम शीतकरण तंत्रज्ञानामध्ये गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळा करणे, भारताच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि एक लवचिक स्वच्छ ऊर्जा पुरवठा या शृंखलेचा वापर करणे हेच असणार आहे. अमेरिका दौऱ्यावरती मोदींनी MIT मध्ये टेक CEO गोलमेज परिषदेमध्ये देखील सहभाग घेतला. AI, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, संगणक आणि सेमीकंडक्टरवरती लक्ष केंद्रित करून MITने आयोजित केलेल्या गोलमेज कार्यक्रमादरम्यान मोदींनी न्यूयॉर्कमध्ये तंत्रज्ञानाबद्दल असलेल्या अनेक लोकांची भेट घेतली. त्यांनी उद्योजकांना भारतामधील सहविकास आणि उत्पादनाच्या माध्यमातून सहयोग आणि नाविन्यपूर्णतेचे आवाहन केलेले आहे. मोदींनी बायोटेक वाढीसाठी BIOE3 या धोरणावरती देखील CEOंसोबत चर्चा केली. कंपनीच्या CEOंनी भारतात गुंतवणुकीसाठी आणि विशेषतः स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन कंपनी आणावी असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना सहकार्य करण्याचं देखील सांगितलेलं आहे. डेमोक्रेटिक वैल्यूज और टेक्नोलॉजी का मिलना मानव कल्याण की गारंटी देता है और भारत एक देश है जिसके पास टैलेंट भी है, डेमोक्रेसी भी है, मार्केट भी है और ऐसी गोल्डन अपॉर्चुनिटी रेयर होती है जो आज भारत के पास उपलब्ध है. Prime Minister wants to make sure ultimately AI is there to benefit the people of India. This is India's moment. You have to seize the opportunity. We are expanding our manufacturing capabilities in India. We have already a large research-based center in India. We plan to grow that. It's an exciting time. He clearly wants to have India front and center in progress of technology. तर दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षांपूर्वी हरवलेला खजिना देखील मोदींनी भारतात परत आणलाय. वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळी चोरी आणि तस्करी करून देशाबाहेर गेलेल्या भारतीय संस्कृतीशी निगडीत असणारा 297 अनोख्या वस्तू अमेरिकेने भारताला परत केल्या. याबद्दल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं कौतुक केलंय, त्यांचे आभार देखील मानले. त्यामुळे एकूणच मोदींचा जो बायडन यांच्या कार्यकाळामधील असलेला शेवटचा अमेरिकेचा दौरा यशस्वी झालाय असंच म्हणावं लागेल. तुर्तास या विषयामध्ये वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद.